से पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोधप्राप्तिकारणी भजावाराम अनुप्तकाम तरी नमन कोणा करावे म्या सुखम नित्यं स्वप्रकाशं व्यापकं नाम रूपयोः अधिष्ठानं बुद्ध्यबोध्यं बुद्धेर्दृग्यत्तु निर्मलम् उद्गारं अनन्तब्रह्म अहं नमत्तोऽन्यद् इति मे निश्चिता मतिः। आता हा 7व्या तरंगामध्ये आपलं हा 9वा जो परिच्छेद आहे, हा परिच्छेद अत्यंत महत्त्वाचा आहे। जीवनामध्ये आपल्याला ज्ञानवान पुरुषांनी निवृत्तीपरक व्यवहार करावा की प्रवृत्ती असू शकते, त्या ठिकाणी प्रवृत्तीचा संकोच करावा का, संन्यासच घ्यावा का, आज अनेक प्रकारचं आपल्याला शंका येतात। आणि त्याच्यामध्ये आत्ता जो पूर्वपक्ष आपण पाहिला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ज्ञानवानाची प्रवृत्ती अधिक होऊच नये आणि होतही नाही, फक्त प्रारब्ध बलाने भिक्षाटनासारखी किंवा शरीर निर्वाह व्हावा एवढीच त्याची प्रवृत्ती होते। बाकी सगळा तो समाधीचा अभ्यास करत असतो। तो अभ्यासही कसा करावा, त्याच्यातली विघ्न कोणती, त्या विघ्नांचं निवारण कसं करावं, हे सर्व त्या त्रयस्थानी सांगितलं। आता याविषयी खरं शास्त्राचं काय मत आहे किंवा महापुरुषांची शास्त्रानुसारी असणारी अनुभूती या ठिकाणी सांगतात। खरं शास्त्राचं मनोगत आता या ठिकाणी सांगतात की एकदा का ज्ञान झालं, त्या ज्ञानवान पुरुषाचा व्यवहार हा निवृत्तीप्रधानच असला पाहिजे, असे जे आतापर्यंत शंका किंवा आग्रह होता, त्या शंकेचं किंवा त्या आग्रहाचं निराकरण या परिच्छेदामध्ये करतात। वाचू, ज्ञानवानाचा व्यवहार निवृत्तीप्रधानच असला पाहिजे या शंकेचे उदाहरण काल आपण पाहिले। निवृत्तीप्रधान असलाच पाहिजे असं याचा आग्रह आहे, आणि आग्रह काय, बुद्धेर फलम अनाग्रह। खरं ज्ञानवानाचं लक्षण असेल तर त्याची वृत्ती आग्रही नसते। या ठिकाणी याची वृत्ती काय दिसते, आग्रही दिसते। म्हणजे याचा अर्थ आग्रह असेल तर त्याला ज्ञानच झालं नाही किंवा ज्ञानपदाची शक्ती त्याला कळलीच नाही। आणि ज्याला खरं ज्ञानाचं तत्त्वज्ञानाचं स्वरूप कळलं त्याचा अशा प्रकारचा आग्रह नसतो। त्याच गोष्टीचं जरा विस्ताराने जसं त्यांनी निरूपण केलं पूर्वपक्षांनी किंवा शंकाकारांनी, त्याचं निराकरण या ठिकाणी करतात। ठीक आहे ना, वाचतो आता। हे वर लिहिलेले मत जीवनमुक्तीचा आनंद भोगण्यास एक साधन आहे हे खरे, पण ज्ञात्याने शरीर निर्वाहापेक्षा जास्त प्रवृत्तीचा त्याग करून त्याने निवृत्ती प्रधान असले पाहिजे असे विधान करणे हे शास्त्र मनोगताच्या विरुद्ध आहे। आता खरं सांगा, जर आपल्याला समजा एखाद्या मनुष्याला ज्ञान झालं आणि त्यांनी मागं सांगितल्याप्रमाणे अष्टांग योगाचा साधन केलं आणि अद्वैत अवस्थानरूप निर्विकल्प समाधीला तो प्राप्त झाला, आणि जरी वृत्तीवर आला तर त्याला काल सांगितल्याप्रमाणे कंबर मोडलेल्या सापाप्रमाणे त्याला भिक्षाटनादी किंवा भोजनादिकामध्ये प्रवृत्त झालं तरी त्याला खेद होतो। अशा प्रकारची स्थिती जर मानवी जीवनात मिळाली तर हे काय वावगं आहे का, आहे की नाही। आणि असा जो मनुष्य आहे ज्याच्या जीवनामध्ये निवृत्तीपरायणता अधिक आहे, व्यवहारपरायणता किंवा व्यवहाराचा विस्तार ज्याच्या जीवनामध्ये नाही, असा मनुष्य अधिकच आनंद भोगील का नाही। असा मनुष्य सुखाचे व्यवहारी सुखला, सुखाचा व्यवहार कोणता आहे, समाधीचा अभ्यास, आणि लाभ काय झाला, सुखाचाच, निर्विकल्प समाधीचा, आणि आनंद कोंदला मागे पुढे। असा जो मनुष्य आहे तर हे मनुष्याला नित्य सुख मिळेल की नाही, मग हा मनुष्य श्रेष्ठ आहे की नाही। आणि अशाच प्रकारचं शास्त्राचं मनोगत आहे असं मानायला काय हरकत आहे, असं आपल्याला सुद्धा वाटायला लागतं की नाही। तर ते सांगतात की एका दृष्टीने हे बरोबर आहे, ज्ञानवान पुरुष जो आहे त्यांनी जर असं केलं, अशा प्रकारचं निर्विकल्प समाधीचा अभ्यास मग्न तो राहिला तर त्याला सुख मिळेल अधिक, पण ते सुख म्हणजे जीवनमुक्ती नाही तर जीवनमुक्तीचं विलक्षण सुख मिळेल त्याला। तो जीवनमुक्त झालेलाच आहे, त्याच्यानंतर त्याच्या जीवनामध्ये विक्षेप राहिला किंवा समाधी झाल्या तरी जीवनमुक्त कोणाला म्हणतात, ज्याने ह्या
समाधी हा धर्म जीवनमुक्त ज्ञानाच्या दृष्टीनं समाधी लागली तर हा धर्म कोणाचा आहे? समाधी हा अंतःकरणाचा आहे. आणि विक्षेप झाला तर हा धर्मसुद्धा कोणाचा आहे? अंतःकरणाचा. ज्ञानवान पुरुष आपल्या अंतःकरणाशी तादात्म्य करतो का? सत्यत्वाने हे माझं आहे असं म्हणतो का? त्याच्या ठिकाणी हे अंतःकरण मी आहे किंवा हे अंतःकरण माझं आहे, त्याच्याविषयी अहंता आणि ममता ह्या दोन्हींचाही त्याने परित्याग केलेला असतो. कारण काय की ज्या अंतःकरणावर हे संपूर्ण जगत भासत आहे त्या जगताचा आणि त्याचा आश्रय असणाऱ्या अंतःकरणाचा, बरोबर आहे ना, आणि ते अंतःकरण ज्या देहात राहतं त्या देहासकट सर्व प्रपंचाचा त्यांनी बाध केलेला आहे. बात केलेला याचा अर्थ ते पदार्थच नाही, ते त्रैकालिक अत्यंताभावाचा त्याचा निश्चय झालेला आहे. अशा पुरुषाला तो समाधीचा अभ्यास त्यांनी जर केला तर त्यालासुद्धा सुख प्राप्त होईल की नाही? पण त्याला मुक्ती प्राप्त व्हायची का? मुक्त तो झालेलाच आहे, मुक्त झालेलाच आहे. आणि तरी जर हा अभ्यास करेल तर फार तर त्याचं वर्णन करता येईल, सोन्याला सुगंध चंदनाला फल असं आपल्याला म्हणता येईल. कारण पण त्याचा फल काय मिळतं? त्याला जीवनमुक्ती मिळते का जीवनमुक्तीचं विलक्षण सुख मिळतं? मग विलक्षण सुखासाठी समाधीचा अभ्यास हे चांगलं अंग आहे असं जरी खरं असलं, बरोबर आहे ना, तरीसुद्धा सांगतात वर लिहिलेले मत जीवनमुक्तीचा आनंद भोगण्यास एक साधन आहे, हे खरे. पण आता असं जरी असलं मग तुम्ही असा नियमच करून टाकला की ज्ञात्याने शरीर निर्वाहापेक्षा जास्त प्रवृत्तीचा त्याग करावा. ज्ञानी पुरुषांनी काय करावं? फक्त शरीराला निर्वाहापुरते अन्न आच्छादन, आश्रमाशी स्थान कोपी गुहा, कोठेही चित्ताशी नसावे बंधन, हृदयी नारायण साठवावा. काय? नये बोलो फार बैसो जनामधी, सावधान बुद्धी इंद्रिय दमी, एकांती लोकांती स्त्रियांशी, बरोबर आहे ना, भाषण प्राण नाही, तुका म्हणे घडी घडीने साधावी, त्रिगुणाची गोवी उगवणी. असं जे सांगितलं तर हे कोणासाठी? साधकासाठी सांगितलं का सिद्धासाठी सांगितलं? साधकासाठी. आणि सिद्धालाही सांगितलं असलं तर कशासाठी सांगितलं आहे? जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासाठी सांगितलेलं आहे. पण तुम्ही असा नियम करू नका का शरीर निर्वाहापेक्षा ज्ञात्या पुरुषांनी शरीर निर्वाहापेक्षा अधिक प्रवृत्ती करूच नये, असं त्याने निवृत्ती प्रधान असलंच पाहिजे असा विधान किंवा असं नियम करणं म्हणजे शास्त्र मनोगताच्या विरोधी आहे. ज्ञानवान पुरुषाला त्यांनी प्रवृत्ती अधिक शरीर निर्वाहापेक्षा करू नये, त्याने समाधीचाच अभ्यास सांगावा असं जर कोणी आग्रहाने प्रतिपादन करायला लागला तर हे शास्त्राच्या मनोगताच्या विरुद्ध आहे. का विरुद्ध आहे? कारण ज्ञात्याच्या प्रवृत्तीविषयी किंवा निवृत्तीविषयी वेदाने कोठेही विधी केलेला नाही. जर समजा त्या ठिकाणी त्याला विधीच सांगायचा असता, ज्ञानवान पुरुषाने समाधीचाच अभ्यास करावा असं सांगायचं असतं तर शास्त्रांनी कुठंतरी सांगायला पाहिजे होतं की नाही? पण शास्त्राने त्याला कुठेही विधी केला नाही. ज्ञानवानाची व्यवहारात प्रवृत्ती असावी किंवा निवृत्ती असावी हे निश्चित करता आले असते. संपूर्ण वेदामध्ये जर कुठं ज्ञानवान पुरुषाने विधीपूर्वक आचरण करावं किंवा त्यांनी निवृत्ती परायण असावं किंवा त्यांनी निवृत्तीच त्याच्या जीवनात असावी, त्यांनी व्यवहाराचा त्यागच करावा असं जर वेदात कुठं लिहिलंच नाही, असं विधानच कुठं नाही, तर तुम्ही म्हणता की त्याने काय केलं पाहिजे? ज्ञानवान पुरुषाने व्यवहाराचा त्याग केलाच पाहिजे किंवा त्याचा व्यवहार हा निवृत्ती प्रधान असला पाहिजे, म्हणजे त्याची व्यवहारापासून निवृत्ती अधिक असली पाहिजे असं म्हणणं हे शास्त्र मनोगताच्या विरुद्ध नाही का? कारण शास्त्राचं मनोगत असतं तर शास्त्राने कुठंतरी ज्ञानवानाने प्रवृत्ती करू नये, ज्ञानवान आता जीवन निवृत्ती प्रधान असावं असं शास्त्राने कुठंतरी सांगितलं असतं. हे सगळं बरं का. आता हे सिद्धांत रूपाने वेदांत सिद्धांत ज्ञानवान पुरुषाच्या व्यवहाराविषयी काय सांगतो याचं आता निरूपण चाललं आहे. आता सांगतात उलट ज्ञानवानाची व्यवहारात प्रवृत्ती असावी किंवा निवृत्ती असावी हे निश्चित करता आले असते. कधी? जर ज्ञात्याच्या प्रवृत्तीविषयी किंवा निवृत्तीविषयी शास्त्राने कोठे विधान केला असतं तर, पण केलेलंच नाही. उलट असे विधी तर नाही, उलट ज्ञानी निरंकुश आहे,
त्या आणि विधीचा किंकर नाही असे वेदाने स्पष्ट सांगितले आहे. उलट आपण जर वेदात पाहिलं तर ज्ञानी काय निरंकुश, जसा एखाद्या हत्तीवर तो माहूत बसला की त्याच्या हातात काय असतो, अंकुश असतो. ह्या रस्त्याने जा, ह्या रस्त्याने जाऊ नको. तर ज्ञानी निरंकुश आहे, म्हणजे ज्ञानाला शास्त्र किंवा कोणीही असं सांगत नाही तू हे कर, इदम कुरु आणि इदम मा कुरु, असं ज्ञानवान पुरुषाला कोणीही सांगत नाही. तो निरंकुश आहे आणि तो विधीचा किंकर नाही. विधी म्हणजे काय, शास्त्र इदम कुरु असं जे सांगतं ना त्याला म्हणतात विधी, आहे की नाही. परंतु शास्त्र जे सांगल करण्यासाठी जीवाला त्याला काय म्हणायचं, विधी. पण हा विधीचा किंकर म्हणजे काय, किम करोमी, काय मी आता मम प्रति किम कर्तव्यम असते. आपल्याला काही करावं वाटलं का तस्मात शास्त्रम प्रमाणन्ते, आपण शास्त्राला विचारायचं. मग शास्त्र सांगल इदम कुरु, शास्त्र सांगल इदम इत्थम कुरु, हे असंच कर आणि ते माझं काय झालं कर्तव्य. पण हा जो ज्ञानवान पुरुष आहे तो विधीचा किंकर नाही असं शास्त्र सांगतो. त्याला विधीला त्याला कधीही विचारावं, वेदाला त्याला असं विचारावं लागत नाही का किम कर्तव्यम मम किम कर्तव्यम असते, माझं काय कर्तव्य आहे ते तुम्ही मला सांगा. त्याला वेदाच्या विधीला विचारण्याची गरजच नाही. किंकर किंवा तो विधी विधानाचा दास्यत्व, त्याला पारतंत्र्य त्याला कधीही नाही असं मात्र वेद सांगतो. असे वेदाने स्पष्ट सांगितले आहे. को विधी को निषेधा, काय निस्त्रैगुण्ये पथी विचरताम को विधी को निषेधा. निस्त्रैगुण्य त्रिगुणाच्या अतीत झालं ना गीता भाष्यामध्ये, कोणत्या अध्यायामध्ये झालं, त्रिगुणाच्या अतीत 14व्या अध्यायामध्ये. त्रिगुणातीत निस्त्रैगुण्ये पथी, त्रिगुणांच्या अतीत असणाऱ्या मार्गामध्ये विचरताम संचार करणाऱ्या अशा मम मला कहा विधी कहा निषेधा, मला विधी कोणता आणि मला निषेध कशाचा. म्हणून तो विधीचा किंकर खाली आले. हां बरं, क विधी कहा निषेधा, त्याला विधीचा किंकरत्व नाही. असे असताना ही वास्तविक स्थिती वेदाने सांगितली. आणि असे असता ज्ञात्याने अमुक तऱ्हेने वागावे आणि अमुक तऱ्हेने वागू नये असे म्हणणे कोणाच्याही अधिकाराबाहेरचे आहे. आणि असं असताना ज्ञानीपुरुषाने असंच वागावं आणि असं बोलवतं का येतं का, नाहीच म्हटले तर मला सांगा परत. असे म्हणणे कोणाच्याही अधिकाराबाहेरचे आहे. मग आता जर वेद त्याला विधान करत नाही तर दुसऱ्या लोकांना म्हणता येईल का असं करा आणि असं करू नका. ज्ञात्याचा सर्व व्यवहार प्रारब्धाने होतो. कोणाच्या अधिकाराबाहेरचे, मग ज्ञात्याच्या ठिकाणी व्यवहार घडतो की नाही, तो सगळा व्यवहार कसा घडतो, प्रारब्धाने घडतो. प्रारब्ध हे शरीर निर्वाहापुरते का होईना पण निवृत्तीचा आग्रह धरण्यासही ते मानावे लागते. प्रारब्ध कोणी असला तरी मानावंच लागतं. परंतु ते म्हणतात, जे लोक म्हणतात ना ज्ञानीपुरुषाचा व्यवहार हा निवृत्ती प्रधानच असला पाहिजे, त्यांना सुद्धा काय मानावं लागतं, प्रारब्ध मानावं लागतं. कारण का, ते काय म्हणतात, त्या ज्ञानवान पुरुषाची खानपानामध्ये कशी प्रवृत्ती होते, प्रारब्ध बलाने असं म्हणतात. मग शरीर निर्वाहापुरते का होईना पण निवृत्तीचा आग्रह धरणारा असंही प्रारब्ध मानावेच लागते. मग अधिक प्रवृत्ती ही प्रारब्ध बलानेच मानण्यात बिघडले कुठे. मग जर अधिक प्रवृत्ती झाली, ती थोडी प्रवृत्ती खाण्यापिण्यापुरती जर प्रारब्ध बलाने होते तर अधिक प्रवृत्ती प्रारब्ध बलाने होण्याला काय हरकत आहे असं ते सांगतात. ज्या ज्ञात्याचे प्रारब्ध शरीर निर्वाहापुरतीच प्रवृत्ती करवते त्याची तितकीच प्रवृत्ती होते. ज्या ज्ञात्याचं प्रारब्ध आहे ना फक्त शरीर जगण्या इतकंच त्याची प्रवृत्ती करवते, आहे की नाही, मग त्या प्रारब्ध बलाने त्याची तेवढीच प्रवृत्ती होते. आणि ज्याचे प्रारब्ध अधिक भोगात प्रवृत्ती करवते त्याची अधिक प्रवृत्ती होते. आणि ज्या ज्ञानाचं प्रारब्ध अधिक भोगण्यासाठी प्रवृत्त करतं त्याचं काय होते, अधिक भोगामध्ये प्रवृत्ती होते. आता कदाचित कोणी असे म्हणेल की ज्याचे प्रारब्ध भोजन मात्रात प्रवृत्ती करवण्यापुरतेच असते त्यासच ज्ञान होते, इतरात नाही. आता काही लोक काय म्हणतील, अहो फक्त भोजना इतकी जर त्याची प्रवृत्ती झाली ना त्यालाच ज्ञान होतं, इतरांना ज्ञानच होत नाही. परंतु हे म्हणणेही बरोबर नाही. अहो ते रामकृष्ण हरी, भोजन मात्रात प्रवृत्ती करण्यापुरतेच असते त्यासच ज्ञान होते, इतरास नाही. परंतु हे म्हणणेही बरोबर नाही. तर ते सांगतात हे म्हणणं बरोबर नाही. का, कारण याज्ञवल्क्य नारद जनकादी ज्ञानी आहेत असे शास्त्राने सांगितले आहे. कारण तिथं काय सांगतं, याज्ञवल्क्य नारद जनक हे सगळे काय आहे नाही मीच येत होते.
तुम्ही सांगाल पुढं. नको नको, येतो ना मी तिकडे. या तुम्ही बस. आणि थोडा वेळ ज्ञात्याचा सर्व व्यवहार असं कसा होतो, तो प्रारब्धानेच होतो. आणि प्रारब्ध हे शरीर निर्वाहकापुरते का होईना, पण निवृत्तीचा आग्रह धरणार असे ते मानावे लागते. मग ज्याने ज्ञात्याची ही पुढची ही गती आहे किंवा ते आचरण आहे ते निवृत्तीपरायण असं मानलेलं आहे, त्याने सुद्धा प्रारब्ध मानलेलं आहे की नाही, फक्त अन्न आच्छादनापुरतं त्याने मानलेलं आहे की नाही. मग सर्वांनाही ते मानावंच लागतं. मग अधिक प्रवृत्ती प्रारब्ध बलानेच मानण्यात बिघडले कुठे. मग अधिक जरी प्रवृत्ती केली तर ते कशाने होईल, मग प्रारब्धानेच होते. ज्या ज्ञात्याचे प्रारब्ध शरीर निर्वाहापुरतीच प्रवृत्ती करविते त्याची तितकीच प्रवृत्ती होते. मग ज्या ज्ञात्याचं प्रारब्ध शरीर निर्वाहापुरती प्रवृत्ती करवितं, मग त्याची केवढी प्रवृत्ती होईल, जेवढं प्रारब्ध असेल तेवढीच प्रवृत्ती होते. ज्याचे प्रारब्ध अधिक भोगात प्रवृत्ती करविते त्याची प्रवृत्ती अधिक होते. ज्याचं अधिक भोगाचं प्रारब्ध असेल त्याची प्रवृत्ती काय होईल, अधिक होईल. आता कदाचित कोणी म्हणेल की ज्याचे प्रारब्ध भोजन मात्रात प्रवृत्ती करवण्यापुरतेच असते त्याचंच ज्ञान होते. मग यदा कदाचित कोणी असं म्हणेल की ज्याचं प्रारब्ध आहे फक्त भोजन मात्रामध्येच प्रवृत्ती करण्यापुरतं आहे त्यालाच ज्ञान होईल, मग बाकीच्याला ज्ञान होणार नाही. ज्याचं प्रारब्ध काय फक्त कमीच आहे, न्यून प्रवृत्ती प्रधान आहे, त्यालाच काय होईल, ज्ञान होईल, मग बाकीच्यांना ज्ञान होणार नाही. असं म्हटलं तर श्रुती मातेशी शास्त्र, युक्ती, प्रमाण, अनुभव या सगळ्यांशी काय येतो, विरोध येतो. कारण का की असं सांगितलेलं आहे की कृष्णभोगी शुकस्त्यागी राज्ञौ जनक राघवो वशिष्ठ कर्मकर्ताचे कर्ताच ज्ञाने सर्वैते ज्ञानिनः समा. कृष्ण परमात्मा भोगामध्ये आहेत. भोगाचं प्रारब्ध त्यांच्या ठिकाणी लावता येत नाही, पण दिसून येतं आपल्याला. किंवा शुकदेव त्यांच्या ठिकाणी वैराग्य अधिक आहे. जनक आणि रामचंद्र प्रभू यांच्या ठिकाणी राज्यशकट चालवण्याचं प्रारब्ध अधिक आहे. मग त्यांना तुम्ही ज्ञानी म्हणणार का नाही म्हणणार, कारण त्यांची जी प्रवृत्ती आहे ती अधिक आहे ना. मग जर असं मांडलं की ज्या ज्ञानाचं प्रारब्ध फक्त भोजनाधिक व्यवहार करवितं तोच काय आहे, ज्ञानी आहे, आणि अधिक प्रवृत्ती केली तर तो ज्ञानी नाही. पण हे काय आहे, श्रुती, युक्ती आणि अनुभूती या तिघांच्याही काही आहे विरोधी असल्यामुळे तुम्हाला असं म्हणता येणार नाही. आता कदाचित कोणी म्हणेल की ज्याचे प्रारब्ध भोजन मात्रात प्रवृत्ती करण्यापुरतीच असते त्यासच ज्ञान होते, इतरास नाही. पण हे म्हणणेही बरोबर नाही. परंतु हे जे विधान केलेलं आहे ते बरोबर नाही. कारण का, याज्ञवल्क्य पुढे चाले पाहते, याज्ञवल्क्य, नारद, जनकादी ज्ञानी आहेत असे शास्त्राने सांगितलेले आहेत. आणि असं सांगितलं असताना त्यांची प्रवृत्ती अधिक आहे की नाही. याज्ञवल्क्य ऋषी आता पुढे नारद ऋषी आहेत, जनकादिक आहेत. याज्ञवल्क्य काय करतात, याज्ञवल्क्यांच्या ठिकाणी सांगितलेलं आहे की ते राज्यशकट बरोबर ना, पौरोहित्य करतात. आणि पुन्हा नारद कळे लावतात आणि पुढे जनकादिक राज्यशकट चालवतात. हे असं असताना त्यांचं जे प्रारब्ध आहे ते अधिक भोगामध्ये आहे की नाही, मग त्यांना तुम्हाला ज्ञानी म्हणता येणार नाही. त्यांचा व्यवहार फक्त भोजनाधिकामध्ये प्रवृत्त आहे का आणखी त्यांचा व्यवहार चालूच आहे. मग केवळ ज्याची भोजनामध्ये प्रवृत्ती आहे त्यालाच तुम्हाला ज्ञानी म्हणता येणार नाही. कारण शास्त्राने जनक, ही शुकदेव, पुन्हा नारद, याज्ञवल्क्य यांना काय सांगितलेलं आहे, ज्ञानी म्हणून सांगितलेलं आहे. कारण याज्ञवल्क्य, नारद, जनकादी ज्ञानी आहेत असे शास्त्राने सांगितलेले आहे. सभा विजय करून धनसंग्रहाचा व्यवहार याज्ञवल्क्यांचा. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की या ठिकाणी जो ब्रह्मव्यक्ता आहे
तो या गायींना काय करेन, घेऊन जाईन. जवळजवळ 100 ज्या काही गायी आहेत, ज्यांच्या शिंगाला सोन्याच्या त्या आपण काय म्हणतो काय शिंबे का काय म्हणतात त्याला, शिंबे लावलेल्या. आणि इथं सांगितलं होतं त्या सभेमध्ये की जो कोणी ब्रह्मवेत्ता असेल त्याला ह्या गायी द्यायच्यात. मग याज्ञवल्क्य ऋषींनी काय सांगितलं त्या ठिकाणी, मी ब्रह्मवेत्ता असं सांगितलेलं नाही. वयम तू गोकामहा, मी फक्त गायींचं पालन करतो, बाकीचं मला मी ब्रह्मवेत्ता आहे का नाही हे मला माहिती नाही. कारण का यश्य मतम तस्य मतम मतम यश न वेदसा. इथं जाणीव करी तोची नेणे आथिले, जाणीव करी त्याची नेणे आथिले पण मिरवी त्याची उणे, आम्ही झालो आयशे म्हणे तो काहीच नाही. म्हणून ज्याने सांगितलं मी जाणलं पण त्याने जाणलंच नाही, आणि ज्याने प्रामाणिकपणे सांगितलं वेद जाणू गेला पुढे मौनावाला, प्रमाणे झाले अप्रमाण केले प्रमाण, प्रमाणाने प्रामाणिकपणे सांगितलं की त्या तत्वाला आम्हाला जाणता येत नाही. त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं की नाही, म्हणून ते काय झाले, प्रमाण झाले. म्हणून या ठिकाणी याज्ञवल्क्यांनी सभाजय करून त्या धनाचा संग्रह करण्याचा त्यांचा व्यवहार होता. पुढे जे काही नारद होते ते नित्य भगवान स्मरण करीत होते, पण काय करायचे, थोडे कळ लावण्याचा व्यवहार नारदांचा होता. म्हणजे कळी लावी जे नारद आहे, मग कळी लावले मग ते काय ज्ञानी नाहीत का, मग ज्ञानी आहेत पण ते त्यांचं काय आहे, प्रारब्ध आहे. पुढे राज्य शकट चालवण्याचा व्यवहार कोणाचा होता, जनकाधिकांचा होता. राज्यपाल ज्ञान होतं पण ते कसं, हा विषय कसा आहे, स्वसंवेद्य आहे. आपल्याला होतं म्हणजे काय, शास्त्राने सांगितलेलं आहे इदमित्थम, त्या शास्त्र प्रमाणाला धरून शास्त्र एक प्रमाण गम्यत्वात, शास्त्राने जे सांगितलेलं प्रामाण्य आहे त्याला अनुसरून आपण जर त्याचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला ते कळू शकतं बरं का. चेत नो चेत म्हणजे कळतच असं नाही, कळू शकेल विधान केलेलं आहे. कारण तो जो विषय आहे तो स्वसंवेद्य विषय आहे. आता तुम्ही सांगितलं की मला भूक लागली का नाही हे तुम्हाला कळेल का, नाही. एका मनुष्याने काय केलं, अशी हातामध्ये माशी पकडली आणि त्याने सांगितलं आता सांग ही माशी जिवंत आहे का मेलेली. हा विषय कोणाला स्वसंवेद्य आहे, तुम्हाला कळेल का. हातामध्ये माशी जिवंत आहे का मेलेली हे तुम्हाला कळेल का. तुम्ही मेलेली म्हटलं तर हात तिला सोडून देईन आणि तुम्ही जिवंत म्हटलं तर तिला दाबीन. म्हणजे हा जो विषय आहे हा विषय जसा स्वसंवेद्य आहे तसा ज्ञानीपुरुषाच्या ठिकाणी काय लक्षणं आहेत, हा जो विषय कसा आहे हा स्वसंवेद्य आहे. पण त्याच बाह्यरंग लक्षणावरून तो ज्ञानी आहे असं आपल्याला ठरवता येणार नाही. आणि म्हणून सभाजय केल्यानंतर याज्ञवल्क्यांनी संन्यास घेतला, ते निवृत्ती स्वीकारली, म्हणून तेवढ्यावरूनच ते ज्ञानी आहेत असं तुम्हाला म्हणता येणार नाही. आणि तसं जर म्हटलं पण एवढ्यावरून संन्यासापूर्वी त्यांना ज्ञान नव्हते असे म्हणता येणार नाही. कारण ही कशी लक्षणं आहेत, बहिरंग लक्षणं आहेत. त्यांना संन्यासापूर्वीही ज्ञान होते आणि संन्यास केल्यानंतरही ते काय होते, ज्ञानीच होते. परंतु विद्वत संन्यासाच्या पूर्वी जीवनमुक्ती सुखाचा अधिक प्रवृत्तीमुळे लाभ घेता आला नाही. मग त्यांच्यामध्ये भेद काय झाला की त्यांना पूर्वीही संन्यास घेण्याच्या पूर्वी ते ज्ञानी होते आणि संन्यास घेतल्यानंतरही ते ज्ञानी झाले. मग फरक कुठे पडला, संन्यास घेण्याच्या पूर्वी त्यांचा व्यवहार कसा होता, प्रवृत्तीप्रधान होता. मग त्या ठिकाणी त्यांना जीवनमुक्तीचं विलक्षण सुख भेटलं नाही आणि संन्यास घेतल्यानंतर त्या सुखाची काय झाली, अधिक अभिव्यक्ती झाली. एवढाच फरक पडला. त्यांच्या ज्ञानामध्ये काय फरक पडला का, ज्ञानामध्ये फरक नाही. फक्त जे काही सुख आहे विलक्षण सुख, प्रवृत्ती अधिक असेल तर जीवनमुक्तीचं विलक्षण सुख भेटणार नाही आणि निवृत्ती प्रधान असेल तर जीवनमुक्तीचं विलक्षण सुख अधिक भेटेल. याच्यामध्येच भेद आहे, ज्ञानामध्ये किंवा बोधामध्ये कोणताही भेद नाही. परंतु विद्वत संन्यासाच्या पूर्वी जीवनमुक्ती सुखाचा अधिक प्रवृत्तीमुळे लाभ घेता आला नाही, म्हणून जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखभोगार्थ संन्यास केला. म्हणून त्यांनी जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा उपभोग व्हावा म्हणून काय केलेलं आहे, संन्यास केलेला आहे. यावरून असे म्हणता येईल की ज्ञानोत्तर काही कालपर्यंत याज्ञवल्क्यांचे प्रारब्ध अधिक भोगात प्रवृत्ती करविणारे होते आणि काही काल न्यून भोगाचा हेतू होते. मग केव्हा अधिक भोगाचे होते आणि केव्हा न्यून भोगाचे होते, संन्यासापूर्वी त्यांचं जे प्रारब्ध होतं ते अधिक भोगामध्ये प्रवृत्ती करविणार होतं आणि संन्यास घेतल्यानंतर भोगाचे काय झाले, न्यूनता झाली. म्हणजे जीवनमुक्तीचं सुख अधिक. जेवढी प्रवृत्ती तेवढं जीवनमुक्तीचं विलक्षण सुख कमी आणि जेवढी अधिक निवृत्ती प्रवृत्तीचा अभाव तेवढं जीवनमुक्तीचं विलक्षण सुख काय अधिक आहे.
म्हणून जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखभोगार्थ संन्यास केला. यावरून असे म्हणता येईल की ज्ञानोत्तर काही कालपर्यंत म्हणजे ज्ञान झाल्यानंतरही काही कालपर्यंत याज्ञवल्क्यांचे प्रारब्ध अधिक भोगात प्रवृत्ती करविणारे होते. त्यामुळे त्यांना जीवनमुक्तीचं अधिक विलक्षण सुख भेटलं नाही आणि काही काल न्यून सुखाचा भोग हेतू होते. मग संन्यास घेतल्यानंतर त्या प्रारब्धाने त्यांना काय केलं, जीवनमुक्तीचं अधिक सुख झालेलं आहे, पण जी काही प्रवृत्ती आहे ते काय झालेली आहे, न्यून असल्यामुळे, प्रवृत्ती न्यून असल्यामुळे जीवनमुक्तीचं अधिक विलक्षण सुख काय झालेलं आहे, भेटलेलं आहे. आणि काही काल न्यून भोगाचा हेतू होते. भोगाची न्यूनता असल्यामुळे जीवनमुक्तीच्या सुखाची काय आहे, अधिकता आहे. म्हणून याज्ञवल्क्यांना काही कालापर्यंत ग्लानी वाचून अधिक भोग आणि नंतर ग्लानी उत्पन्न होऊन सर्व भोगाचा त्याग प्रारब्ध बलाने झाला. म्हणून याज्ञवल्क्यांना काही कालापर्यंत ग्लानी वाचून म्हणजे कष्टा वाचून, खेदा वाचून अधिक भोग म्हणजे दुःख नाही. त्यांना माहिती होतं हे जरी भोग झाले तरी देह भोग घडे, देहामध्ये हे देहाचे भोग घडणार आहेत. मी असंग आहे, निर्विकार आहे, केवल आहे असा त्यांचा निश्चय असल्यामुळे ग्लानी वाचून त्यांना कोणतंही कष्ट होत नव्हतं. आणि काय झाला, अधिक भोग झाला व्यवहाराचा आणि नंतर ग्लानी उत्पन्न होऊन सर्व भोगांचा त्याग झाला. मग नंतर त्यांना ग्लानी उत्पन्न झाली म्हणजे काय झालं, दुःख झालं का, नाही. ग्लानी कुठे उत्पन्न झाली की हे जे येथ आत्मा तो आत्मा याचे ठाई देखीजे देहीचा धर्म देही असा विवेक झाल्यामुळे नंतर ग्लानी उत्पन्न होऊन, ग्लानी कशी उत्पन्न झाली की अरे काय म्हटले मी जीवनमुक्तीचे विलक्षण सुख भोगायचे सोडून कुशाला म्हटले हा व्यवहार करीत आहे, असे त्यांना ग्लानी इथे उत्पन्न झाली. आणि नंतर त्यांनी त्या व्यवहाराचाही त्याग केला, संन्यास घेतला आणि मग पुढे जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाची लयलूट केली. ग्लानी कुठे उत्पन्न झाली की हे प्रारब्ध करण्याची, ह्या बाह्य प्रवृत्ती करण्याची काही आवश्यकता नाही. आणि मग नित्यानंद आपल्या नित्य आत्मानुसंधानामध्ये ते रममान झाले आणि तिथून पुढे त्यांनी सर्व भोगाचा त्याग केला. आणि प्रारब्ध बलाने हे सर्व कशाने झालं, सर्व प्रारब्ध बलाने झाल्यामुळे पुढे त्यांना जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाची अधिक वृद्धी झालेली आहे. आणि जनकाचे प्रारब्ध आमरणांत राज्यपालनादी समृद्ध भोगाचा हेतू होते. आणि जनकाचं प्रारब्ध म्हणजे मरेपर्यंत म्हणजे काय, पुन्हा तुम्ही म्हणता ज्ञानेन पुन्हा मरण का, हा देहपात होईपर्यंत त्याने काय केला, राज्यशकट चालवून अधिक भोगाचाच उपभोग घेतलेला आहे. आणि जनकाचे प्रारब्ध आमरणांत म्हणजे देहपात होईपर्यंत बरं का, राज्यपालनादी समृद्धी भोगाचा हेतू होते. म्हणजे राज्यपालन करून जो काही पुष्कळ समृद्ध भोग होता त्या भोगाचा काय होते, हेतू होते. म्हणून भोगाविषयी कधी ग्लानी झालीच नाही. म्हणून त्या जनकादिकांना भोगाविषयी कधी ग्लानी झालीच नाही. याचे उलट शुक वामदेवादिकांचे प्रारब्ध अत्यंत न्यून भोगाचे होते. शुकदेव वामदेव यांचं जे प्रारब्ध होतं ते अत्यंत न्यून भोगाचं होतं. न्यून भोगाचं म्हणजे किती होतं, फक्त अन्न काय निर्वाहापुरते अन्न आच्छादन एवढंच त्यांचं प्रारब्ध होतं. म्हणून त्यांना सदैव भोगाविषयी ग्लानीच होते. आणि म्हणून शुक वामदेवादिकांना भोगाविषयी सदैव काय होती, ग्लानीच होती. वासिष्ठात तर याचे अगदी उलट शिखरध्वज राजाची ज्ञानोत्पत्तीची पूर्वी न्यून प्रवृत्ती आणि ज्ञानोत्तर काली व्यवहारात अधिक प्रवृत्ती झाल्याचे वर्णन नाही. योग वासिष्ठामध्ये तर असं उलट आहे. आपण आत्तापर्यंत हे पाहिलं की काही तत्ववेत्या पुरुषांची ज्ञान होण्याच्या पूर्वकालामध्ये अधिक प्रवृत्ती व्यवहारामध्ये होती आणि ज्ञान झाल्यानंतर काय केलं त्यांनी, त्या प्रवृत्तीचा त्याग केला आणि निवृत्तीपरायण जीवनाला काय केलं, त्यांनी प्राधान्य दिलं. पण योग वासिष्ठामध्ये असं सांगितलेलं आहे की शिखरध्वज नावाचा राजा होऊन गेला, त्याची ज्ञान होण्याच्या पूर्वी भोगामध्ये प्रवृत्ती कशी होती, न्यून होती. पण ज्ञान झाल्यानंतर त्याची प्रवृत्ती काय झाली, आता निवृत्ती व्हायची यावेळी त्याची काय झाली, अधिक भोगामध्ये प्रवृत्ती झाली. मग एवढ्यावरून तो ज्ञानी नाही का, या प्रवृत्तीच्या न्यूनतेवरून किंवा अधिकतेवरून त्या पुरुषाच्या ठिकाणी हा ज्ञानी आहे किंवा नाही असं तुम्हाला समजणार नाही. मग दोन्ही पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे की जनकादिकांची प्रवृत्ती काय होती, आमरणांत म्हणजे देहपात होईपर्यंत अधिक प्रवृत्ती होती भोगामध्ये. आणि जो शिखरध्वज नावाचा राजा होता त्याची तर काय होती, ज्ञान होण्याच्या पूर्वी न्यून भोगामध्ये प्रवृत्ती होती आणि ज्ञान झाल्यानंतर अधिक भोगामध्ये प्रवृत्ती झाली. म्हणून तो ज्ञानी नाही का, नाही. तर हे त्या ज्ञानित्वाचं काय नाही, अवच्छेदकच नाही. वासिष्ठात तर याचे अगदी उलट शिखरध्वज राजाची ज्ञानोत्पत्तीच्या पूर्वी न्यून प्रवृत्ती होती. तो शिखरध्वज नावाचा राजा होता, तो ज्ञान होण्याच्या पूर्वी
त्याची प्रवृत्ती कमी होती. आणि ज्ञानोत्तर काले ज्ञान झाल्यानंतर व्यवहारात अधिक प्रवृत्ती झाल्याचे काय आहे वर्णन आहे. याचप्रमाणे अनेक ज्ञानवानांच्या व्यवहाराचा विचार केला तर प्रत्येकाचे प्रवृत्तीत विलक्षणता दिसून येते. अशा प्रकारे अनेक जे काही ज्ञानी तत्ववेत्ते पुरुष आहेत त्यांच्या लौकिक व्यवहाराचा विचार केला तर प्रत्येकाचे प्रवृत्तीत विलक्षणता दिसून येते. मगाशी पाहिल्याप्रमाणे कृष्णभोगी शुकस्त्यागी नृपौ जनक राघवौ वशिष्ठ कर्मकर्ताचे सर्व येते किंवा पंचयते ज्ञानेना समा. अनेक जरी तत्ववेत्ते असले तरी त्यांच्या लौकिक व्यवहारामध्ये प्रारब्ध बलाने विलक्षणता न्यूनाधिकपणा दिसून येतो. म्हणून ते त्यांच्या ज्ञानामध्ये सुद्धा न्यूनता अधिकता आहे का? ज्ञानामध्ये काय सर्व येते ज्ञानेना हा समाहा. बोधामध्ये सर्व काय आहेत समानच आहेत. फक्त प्रारब्ध बलाने किंवा प्रारब्धाच्या वैचित्र्याने न्यून अधिकतेमुळे त्यांच्या लौकिक व्यवहारामध्ये काय दिसेल विलक्षणता दिसून येईल, भेद दिसून येईल. पण बोधामध्ये सर्व काय आहेत समानच आहेत. याचप्रमाणे अनेक ज्ञानवानांच्या व्यवहाराचा विचार केला तर प्रत्येकाचे प्रवृत्तीत विलक्षणता दिसून येते. त्या सर्वांना ज्ञान व मोक्षफळ समानच आहे. मग त्या सर्वांना ज्ञानाचं जे फळ आहे ज्ञान आणि मोक्षफल समानच, ज्ञानही समान आहे आणि ज्ञानाचं जे फल आहे ते सुद्धा काय आहे समानच आहे. मग भेद कशामध्ये आहे? त्यांना मिळणारी जीवनमुक्ती आहे ती सुद्धा समानच आहे. पण जीवनमुक्तीचे जे विलक्षण सुख आहे त्या सुखामध्ये काय आहे भेद आहे. ज्यांचं जे प्रारब्ध असेल अधिक प्रवृत्तीमध्ये असेल त्याला जीवनमुक्तीचे विलक्षण सुख काय मिळेल कमी मिळेल. आणि ज्याचं प्रारब्ध न्यून भोगामध्ये असेल त्याला जीवनमुक्तीचं विलक्षण सुख काय मिळेल अधिक मिळेल. जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखामध्ये विलक्षणता आहे, जीवनमुक्तीमध्ये विलक्षणता नाही किंवा विधेयमुक्तीमध्ये सुद्धा विलक्षणता नाही. विलक्षणता कशामध्ये आहे? फक्त जीवनमुक्तीचं सुख अधिक प्रवृत्ती असेल तर कमी मिळेल आणि न्यून प्रवृत्ती असेल तर अधिक मिळेल. या सुखामध्ये विलक्षणता आहे. जीवनमुक्तीमध्ये किंवा विधेयमुक्तीमध्ये त्यांना कोणाच्याही सर्व ज्ञानी पुरुषांच्यामध्ये विलक्षणता नाही. यावरून ज्ञात्याची व्यवहारात न्यून अधिक प्रवृत्ती प्रारब्ध वैचित्र्यानेच होते. मग यावरून ज्ञानीपुरुषांच्या व्यवहारामध्ये जे न्यून किंवा अधिक प्रवृत्ती दिसून येते ती प्रारब्धाच्या वैचित्र्यानेच दिसून येते. प्रारब्धाची न्यूनता किंवा आधिक्यामुळेची दिसून येते असे म्हणणे भाग आहे. इतके खरे की ज्याचे प्रारब्ध न्यून व्यवहाराचा हेतू असते त्यास जीवनमुक्ती सुख अधिक मिळते. एवढं खरं आहे की ज्याचं प्रारब्ध न्यून भोगाचा असेल किंवा न्यून व्यवहाराचा असेल त्याला जीवनमुक्तीचे सुख अधिक मिळेल. आणि ज्याचे प्रारब्ध अधिक व्यवहाराचा हेतू असते त्यास जीवनमुक्ती सुख कमी मिळेल. ज्याचं प्रारब्ध अधिक भोगाचा असेल अधिक व्यवहाराचा असेल त्याला जीवनमुक्तीचे सुख कमी मिळेल, अधिक मिळणार नाही. यावर कोणी अशी शंका करेल की जो जीवनमुक्त जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा त्याग करून मुमुक्षु अवस्थेत तुच्छ मानलेल्या भोगात प्रवृत्त होतो तो विधेय मोक्षास टाकून अत्युत्तम विषय भोग असणाऱ्या वैकुंठादी लोकांची इच्छा करून त्या लोकात जाईल. परंतु ही शंका बरोबर नाही. शंका आता अशी केलेली आहे की एखादा मुमुक्षू जो जीवनमुक्त आणि पुन्हा काय सांगितलेलं जीवनमुक्त आहे पण जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा त्याग करून म्हणजे निर्विषय असलेल्या जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा त्याग करून मुमुक्ष अवस्थेत मग तो काय करेन मुमुक्ष अवस्थेमध्ये तुच्छ असलेले जे काही भोग आहेत त्या भोगामध्ये प्रवृत्त होईल आणि काय करेन जीवनमुक्तीचा विलक्षण जे सुख आहे त्याचा त्याग करून विलक्षण भोगामध्ये काय होईल प्रवृत्त होईल. तर तो मुमुक्षू विधेय मोक्षास टाकून अत्युत्तम विषय भोग असणाऱ्या वैकुंठातील लोकांची इच्छा करून त्या लोकात जाईल. मग त्याला जर इहलोकातील भोग प्राप्त व्हायचे असतील तर तो काय करेल जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा त्याग करेल आणि इहलोकामधील भोगामध्ये तो काय होतो प्रवृत्त होतो. मग त्याला जर सांगितलं की तुला जर दिव्य भोग मिळणार आहे तर तो काय करेल विधेय कैवल्याचा सुद्धा त्याग करण्यासाठी मागे पुढे पाहणार नाही. मग त्याला पंचदशीकारांनी सांगितलेलं आहे अहो ते बोध वैभवम. काय तुमच्या बोधाचं वैभव आहे जर तुम्ही या लोकातील सगळ्या भोगाचा त्याग केला. कशासाठी? मुमुक्षुता येण्यासाठी या लोकातील सगळ्या भोगाचा त्याग करायचा आणि मुमुक्षुता संपादन करायची. आणि मग मुमुक्षुता संपादन केल्यानंतर पुन्हा तो काय होतो ज्ञानाचा अधिकार येतो आणि ज्ञान होतं. आणि ज्ञान झाल्यानंतरही पुन्हा जर तुम्ही ते पंचदशीकारांनी त्याचं खूप खिल्ली उडवलेलं आहे. शेंबडे मेडके ते काय जे भोग आहेत त्या भोगामध्ये जर आसक्त होतील त्याला सांगितलेलं आहे की भवान तत्वविद आपण तत्ववेत्ते आहात. वीडवराहादी मा अतुल्यत्व मा कांक्षित तत्ववेद भवान. वीडवराहादिकांप्रमाणे असे जे काही ज्या भोगाचा त्याग केलेला आहे त्या भोगामध्ये पुन्हा आसक्त न होता
काय केलं पाहिजे? सर्वधी दोष संत्यागात, बुद्धीचे जे काही दोष आहेत सर्वधी दोष संत्यागात, बुद्धीच्या सर्व दोषांचा सम्यक त्याग करून लोकही देववत पूज्यस्व, लोकांकडून देवाप्रमाणे काय करून पूजा करून घ्यावी, असं केलं पाहिजे. आणि जर यदा कदाचित एखादा मुमुक्ष आहे तो इहलोकातील सुखाच्या इच्छेने जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा त्याग करेल, तर तोच जर त्याला दिव्य भोग प्राप्त होण्याची वेळ आली तर तो काय करेल? म्हणे जाऊ द्या म्हटले, हे विधेयक बोलले, भोग तर भोगून घेऊ. अशी जरी कोणी शंका केली तर त्याला सांगतात की यावर अशी कोणी शंका करेल की जो जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा त्याग करून मुमुक्षु अवस्थेत तुच्छ मानलेल्या भोगात प्रवृत्त होतो, तो विधेय मोक्षास टाकून अत्युत्तम विषय भोग असणाऱ्या वैकुंठादी लोकांची इच्छा करून त्या लोकात जाईल. परंतु ही शंका बरोबर नाही. कारण का? जीवनमुक्ती सुखाचा त्याग आणि अधिक भोगात प्रवृत्ती तर ज्ञात्यास प्रारब्ध बलाने संभवते. मग हे जे सगळं काय व्यवहार होत आहे हा ज्ञात्याचा कसा होत असेल? प्रारब्ध बलाने होत असेल. आणि म्हणून हा जो व्यवहार आहे हा ज्ञानपुरुषाला हा कोणताही विधी निषेध सांगितलेला नाही. मग जरी बरं का अपवाद आहे, बरं का, नियमाला अपवाद असतो, नियमाला काय असतो? अपवाद असतो. पण अपवादाला नियम करता येत नाही. महत्त्वाचं वाक्य बरं का, कोणत्याही नियमाला अपवाद असतो पण अपवादाला नियम करता येत नाही. ज्ञानीपुरुषाला कोणताही नियम नाही की त्याने कोणत्या भोगाचं सेवन करावं, कोणत्या हे करावं, त्याला कोणताही नियम नाही. पण यदा कदाचित चुकून एखाद्या ज्ञानीपुरुषाकडून जर शास्त्राने सांगितलेल्या मार्गाचं किंवा विधानाचं उल्लंघन झालं तरी तोच नियम आहे, तो अपवाद आहे. तो काय आहे? अपवाद आहे. आणि त्या अपवादाला नियम करता येत नाही. नियमाला अपवाद असतो पण अपवादाला नियम करता येत नाही. कारण जीवनमुक्ती सुखाचा त्याग आणि अधिक भोगात प्रवृत्ती तर ज्ञात्यास प्रारब्ध बलाने संभवते, हे आत्ताच वर सांगितलेले आहे. मग ज्ञात्याची जी काय अधिक भोगामध्ये प्रवृत्ती किंवा जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा त्याग करून जरी घडले त्याच्याकडून तरी हे कशाने घडत आहे? हे प्रारब्धाने घडत आहे. हे पाठ आत्ताच सांगितले आहे. पण विधेय मोक्षाचा त्याग आणि परलोक गमनाची इच्छा होणे ज्ञात्यास संभवत नाही. आणि मग असा जो तत्ववेत्ता पुरुष आहे की तो जर म्हटला मी विधेय कैवल्याचा त्याग करीन, अरे तू ज्ञानी झाला आहे की नाही आता? आणि असा जरी ज्ञानी पुरुष असला तरी पण तो पारलौकिक जे काही दिव्य भोग आहेत त्या दिव्य भोगासाठी विधेय कैवल्याचा त्याग त्याच्याकडून होणे शक्य नाही आणि तो करणारही नाही. मग आता असं आहे की कारण त्याची जी काय प्रवृत्ती होते जीवनमुक्तीच्या सुखाच्या त्यागाची आणि अधिक भोगाची ही ज्ञात्यास प्रारब्ध बलाने संभवते, हे आत्ताच वर सांगितलेले आहे. पण विधेय मोक्षाचा त्याग आणि परलोक गमनाची इच्छा होणे ज्ञात्यास संभवनीय नाही. कारण का? आत्मानं चेत विजानीयात अयम अस्मी, तो आत्मा कोण आहे? मी आहे, ते पण मी आहे असं ज्याने जाणलेलं आहे. मग किम इच्छन, तो कोणत्या भोगाची इच्छा करेन? कोणत्या भोगत्यासाठी? किम इच्छन, कस्य काम आहे? कोणत्या भोगत्याच्या कामनेने तो भोगाची इच्छा करेन आणि शरीराला संताप देईल तर तो करणारच नाही. आणि पुढे याच्या पुढे जाऊन थोडं असं आहे की त्याने जरी आता काय अपवाद आहे बरं का, नियम म्हणून मी सांगत नाही, जरी यदा कदाचित घडली तरी त्याचं विधेय कैवल्य कुठे जाणार आहे का? ज्ञान झालेलं आहे. पण हा काय आहे? अपवाद आहे, नियम नाही. नेच्छनापी मुच्यते, त्याची इच्छा जरी नसली तरी तो विधेय कैवल्याला जाणारच आहे. न तस्य प्राणा उत्क्रामंती अत्रैव समवल्यन्ते किंवा विलियन्ते. म्हणून तो जरी तत्ववेत्ता पुरुष यदा कदाचित बरं का त्याच्याकडून जरी वेदाच्या विधीचं उल्लंघन केलं गेलं तरी पण करीत तर नाहीच नाही, पण तो नियम नाही. वेदाच्या विधीचं उल्लंघन करावं हा नियम नाही. आणि म्हणून असा तत्ववेत्ता पुरुष विधेय कैवल्याचा त्याग करून परलोक गमनाची इच्छा त्याला होणे शक्यच नाही आणि संभवनीय पण नाही. कारण ज्ञात्याचे प्रारब्ध याच जन्मात संपवावयाचे असल्यामुळे इच्छा होणे संभवत नाही. आणि ज्ञात्याचं जे काय प्रारब्ध आहे ते याच जन्मात संपवावयाचे असल्यामुळे त्याला इच्छा होणे संभवनीय नाही. म्हणून ज्ञात्याचे प्राण बाहेर गमन करीत नाहीत असा सिद्धांत आहे. आणि म्हणून त्याला एकदा का ज्ञान झालं की नेच्छनापी मुच्यते, त्याची इच्छा जरी नसली तरी तो काय होतो? मुक्त होतो. आणि त्याचे प्राण लोकांतराला जात नाही, ते कुठं होतात? आत्मस्वरूपाच्या किंवा ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणीच लीन होतात, एकरूप होतात. ज्ञात्याचे प्राण बाहेर गमन करीत नाहीत असा सिद्धांत आहे व तो तुम्हासही मान्य आहे. आणि तो तुम्हासही मान्य आहे म्हणजे कोणाला मान्य आहे?
की जो पूर्वपक्ष होता पाठीमागे आता तो त्याला सुद्धा काय आहे मान्य आहे. म्हणून ज्ञात्यास परलोक गमन संभवत नाही. परलोकाचं गमन ज्ञात्याला संभवतं का? लोकांतराला ज्ञात्या पुरुषाचे प्राण लोकांतराला जात नाही किंवा त्याच्या ठिकाणी परलोक गमन संभवत नाही. तसाच विधेय मोक्षाचा त्याग करणेही संभवत नाही का? नेच्छनापि मुच्यते. त्याने जरी इच्छा केली तरी त्या विधेय कैवल्याचा त्याग त्याच्याकडून घडणे संभवनीय नाही. तसाच विधेय मोक्षाचा त्यागही करणे संभवत नाही. कारण दृढ ब्रह्मापरोक्ष ज्ञानाने अज्ञान निवृत्ती होऊन प्रारब्ध भोगानंतर स्थूल सूक्ष्म शरीराकार अज्ञानाचा चैतन्याच्या ठिकाणी जो लय त्यास विधेय मोक्ष म्हणतात. आणि दृढ अशा ब्रह्मापरोक्ष ज्ञानाने की ते ब्रह्म मीच आहे अशा अपरोक्ष ज्ञानाने अज्ञान निवृत्ती होऊन प्रारब्ध भोगानंतर अज्ञानाची कारणासहित कार्याची आत्यंतिक निवृत्ती होऊन प्रारब्ध भोगानंतर स्थूल सूक्ष्म शरीराकार अज्ञानाचा चैतन्याच्या ठिकाणी जो लय स्थूल सूक्ष्म जे काही शरीर आहे त्या शरीराकार जे अज्ञान आहे त्या अज्ञानाचा चैतन्याच्या ठिकाणी जो लय म्हणजे एकरूपता त्यास कुठे होते? विधेय कैवल्यामध्ये होत असते. आणि म्हणून त्याचं लोकांतराला जाणं किंवा त्याला विधेय कैवल्याचा अभाव हा ज्ञात्या पुरुषाच्या ठिकाणी संभवत नाही. न तस्य प्राणा उत्क्रामंती. त्याचे प्राण लोकांतराला जात नाही. काय होतात? ते आत्मस्वरूपाच्या ठिकाणी विधेय कैवल्यामध्ये एकरूप होतात. हो, नेच्छन त्याची इच्छा जरी नसली. तुकोराने सांगितलेलं आहे. बाकी ती गंमत आहे गोड सांगतो आता. तुकाराम महाराज म्हटले की हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा गुण गायन आवडी. आणि तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी. तुकोबराने काय सांगितलं? देवा तुम्हाला सुखाने गर्भवासाला घाल. आता ज्ञान झाले देवाच्या काय हातात ते गर्भवासाला घालायचं की नाही? अहो देवाने जरी म्हटलं तरी गर्भवासाला देव घालूच शकत नाही का? कारण ज्ञान झालंय ना. ज्ञानाचं फल हेच आहे की पुन्हा जन्म नाही रे अनेक. तुम्ही जरी इच्छा केली. आता तुकोबराय अवतारी कोटीतील साधू संत होते त्यांची गोष्ट सोडून द्या बरं का. एखादा तत्ववेत्ता पुरुष देवाजवळ गेला आणि सांगितलं देवा मला आता ज्ञान झाले तुम्हाला खुशाल जन्माला घाल. याने किती जरी जन्म मागितले तरी तो जन्माला जाऊ शकत नाही. याला उदाहरण सांगतात स्वामी महाराज की एकुलता एक आईला मुलगा असावा आणि आईने त्याला 7व्या माळ्यावर नेलं वर आणि त्याचं असं मुंडकं खाली केलं आणि सांगितलं टाकू का तुला खाली? टाकू का खाली? ते काय हसायचं आणि टाक म्हणायचं. का बरं? टाक म्हणायचं खुशाल टाक. कारण त्याला माहिती आईला मी एकुलता एक आहे, आई मला टाकूच शकत नाही. तसं त्या ज्ञात्या पुरुषाला हे माहिती आहे की मला ज्ञान झालेलं आहे, हा मला गर्भवासाला घालूच शकत नाही. तो म्हणतो खुशाल घाल सुखे घालावे आम्हाशी. त्याला माहिती आहे आपल्याला पुन्हा जन्म नाही रे. आणि तो काय म्हणतो खुशाल घाल म्हटले मी. हा बर हा नाही इच्छा जरी केली आपण हा जन्माला यायचं. स नेच्छनापि मुच्यते. त्याच्यासाठी 2 प्रकार केले. एक युंजन योगी मुक्त झालेला आहे आणि ते युक्त योगी. हे युक्त योगी म्हणजे पुरुष ज्ञानी परंतु जगत कल्याणासाठी ईश्वर इच्छेने किंवा स्वतःच्या इच्छेने जगत कल्याणासाठी आलेले जे युक्त योगी आणि त्यांना मात्र पुन्हा जे झाले अवतार त्याचे त्यांना जन्म घेण्यात आली आणि आम्ही जे होतो ना न इच्छा ते केली नाही तरी तुम्ही मुक्तच होणार. ज्ञान झालं ना आता इच्छा झाली तरी तुम्ही आपली इच्छा नसली तरी तुम्ही मुक्तच होणार. ते कोणासाठी? युंजन योगासाठी. प्रयत्नपूर्वक आपली मुक्ती जो तत्वज्ञान करून घेतो त्याला मुक्त जन्म. युंजन योगाचा विषय. ईश्वराचे निराश अवतारी बुद्धीचे किंवा अधिकारी बुद्धीचे पुरुष आहे ते कल्पनापर्यंत जसं त्याने मला आईची 18 समाधी तर तुकाराम महाराज म्हणतात ज्या वेळेला जे झाले अवतार जे झाले अवतार ते देवालाही प्रार्थना करतात सुखाने घाल किंवा माझी पण इच्छा आहे त्यांना ते स्वेच्छेने किंवा भगवत इच्छेने अवतार देऊ शकतो. म्हणजे ही गोष्ट फक्त युक्त योगासाठी आहे की तो स्वेच्छेने त्याला अज्ञान नाही पण विक्षेपत करून बरं का विक्षेपत करून स्वेच्छामय विक्षेपत करून गेलेले विक्षेप आहे विक्षेप कुठपर्यंत राहतो? कल्पनापर्यंत कल्पनापर्यंत ब्रह्मदेव मुक्त होतो तेव्हा ते मुक्त. तो सुद्धा आपल्या
आणि ज्याने प्रयत्नपूर्वक ज्ञान केलेलं आहे, ज्ञान झालेलं आहे आणि त्याने आता ठरवलं की मला जन्म घ्यायचा किंवा नाही, हे त्याच्या हातामध्ये नाही. जसं माऊलीने गेले किंवा एखादा मनुष्य पळत चालला, हा. तुमचा पाऊल गेला विहिरीवर आता पडावेची लागेल आता त्याला पडावंच लागेल. एक पाऊल पुढे गेले किंवा एखाद्याचे हातपाय बांधले आणि रथामध्ये ठेवलं, तो म्हणला आता मी जाणार नाही कुठे गावाला, त्याला काय जावंच लागणार. तसं याने हा चळा होऊन येणे जे परतंत्र. आणि इंजन वगैरे इच्छा पण होऊ शकत नाही की मला परत जन्म मिळावा, कारण या जन्मात त्यांनी या जन्मात तेवढे कष्ट झाले त्याला पुन्हा. तसं नाही, हम्म. त्याला जे ज्ञान झालेले त्यांनी या जन्माचा स्वस्वरूपाच्या ठिकाणी अत्यंत अभावाचा त्याने निश्चय केलेला आहे. या जन्माची त्यांनी सिद्धी केली नाही म्हणून तर त्याला ज्ञान झालं. हा. पण त्याला परत मला जन्म मिळावा असं इच्छा तरी कशी हा संभव? तो काय करतो की आता अशा प्रकारचं मला ज्ञान झालं, वास्तविक आता अज्ञानाचा नाश झाला, पण काय करावं की अंतःकरण आणि आत्म्यांचा आद्याशी तादात्म्य संबंध. त्याला खबर म्हटलेल्या सापाप्रमाणे वाटतं आणि त्यामुळे त्याला इच्छा होण्याचा प्रश्नच येत नाही. नाही. कारण प्रारब्ध क्षयाची मी वाट प्रारब्ध क्षयाची मी वाट पाहत राहिलो, विधेय मुक्ती सोडून स्वर्ग सुखाधिकाराचा भोग घ्यावा ही इच्छा त्याला संभवनीय येत नाही. आता तुम्ही सांगितलं हा. आणि पुन्हा असं सांगितलेले दिव्यानंद स्वामीजी सांगायचे की असा एखाद्या तत्ववेत्ता पुरुष असेल, त्याला ज्ञान तर झालेलं नाही पण प्रयत्न त्याने खूप काही केले आणि त्याला इच्छा नाही लोकांतराला जाण्याची, तो लोकांतराला गेला, त्याला तिथं ते दिव्य भोग आहेत पण त्याला तो जो दिव्य लोक आहे तो त्याला दंड स्वरूपात मिळालेला असतो. तो सांगतो की या ठिकाणी माझं काय, मी मुक्त व्हायचं सोडून दिलं आणि इकडं बसलो म्हणले मी, आता बघा त्या कल्पंतापर्यंत आता किती आयुष्य. त्याला तिथं काय वाटतं, तो एकाला तो दिव्य भोग बक्षीस म्हणून आहे आणि एकाला काय वाटतो तो दंड म्हणून. आता तो इथं विषय नाही पण एक हा, कारण दृढ ब्रह्म आजरूढ ज्ञान असल्यामुळे थोडीशी सूक्ष्म वासना राहिली तर त्याला ज्ञान होणार आहे. पण तो कल्पनाच्या वेळेला आपलं ब्रह्मदेव लोकाला गेला तर तिथं त्याला ब्रह्मलोकाला करमत नाही. आता या ब्रह्मदेवाचा एक दिवस केवढा आणि एवढं वर्ष आयुष्य नंतर मी मुक्त होणार आहे की नाही. त्यामुळे त्या वर्षाला असं वाटत नाही कधी किंवा या भोगामध्ये आसक्त व्हावं ब्रह्मलोक. तिथं सुद्धा त्याला वैराग्य राहतात नागपाला ऐशे दिव्य भोग माऊलीने म्हटले 6व्या अध्यायामध्ये. ऐसे दिव्य भोग भोगता अनुतापी हा अंतर आहे हा अंतर भग आहे. उडवला भगवंता, ऐशे दिव्य भोग भोगता अनुतापिनी. मग असा जर पुरुष आहे तर तुम्हाला कशाला चिंता पडेल बरोबर नाही. हा. तिथं त्याला उपरोधिकपणे म्हणतात जे हा, विद्यार्थी त्याचा उपहास केलेला आहे. तो काय म्हणतो, तो खाडा ज्ञानी नाही, त्यांनी ज्ञानाचं ढोंग केलेलं आहे. हम्म. तो म्हणतो आता त्याला काय खरी आतमधून विषयाकडे प्रवृत्ती. तो म्हणतो मला ज्ञान झालेले विजय मुक्ती तर मला मिळणार आहे ना, मग आता जाऊ द्या जीवनमुक्तीच. जर एक मी निश्चित विषयाकडे प्रवृत्ती केली माझी विजय मुक्ती कुठे नाही का गेलं, त्याला टोचून बोलतात. जर तू जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा उपेक्षा करतो आणि ह्या नेमण्या शेकण्या विषय मुखात प्रवृत्त होतो, उद्या तुझं म्हणजे दिव्य स्वर्ग भोग चांगले तिकडे तुझी प्रवृत्ती होईल. आहो ते ते बोध वैभवम, काय तुझं बोधाचं वैभव असं म्हणून त्याला काय करतात, उपहास, त्याचा उपहास केला. उपहास करतात. कारण दृढ ब्रह्मा परोक्ष ज्ञानाने अज्ञान निवृत्ती होऊन प्रारब्ध भोगानंतर स्थूल सूक्ष्म शरीराकार अज्ञानाचा चैतन्याच्या ठिकाणी जो लय त्यास विधेय मोक्ष म्हणतात. तो त्यास इच्छा नसली तरीही प्राप्त होतो. मग असा जो पुरुष आहे ज्ञानी पुरुष, त्याला इच्छा जरी नसली की आता विधेय कैवल्याला प्राप्त व्हायचं तरी तो काय होतो, विधेय कैवल्याला प्राप्त होतोच. आणि न तस्य प्राणा उत्क्रामन्ते, पुन्हा त्याचे प्राण लोकांतराला किंवा अन्य देहाला प्राप्त होत नाहीत. लोकांतराला जाण्यासाठी अज्ञानाचा टेकू पाहिजे ना. हा. ज्ञानाने अज्ञानच गेलेले आणि प्रारब्ध भोगून संपलेले आहेत. मग आता त्याला दुसरीकडे लोकांतराला जाण्यासाठी त्याजवळ साधन सामुग्री काय पाहिजे जाणार कोण. आज्ञामध्ये जाणं येणं नाही, आहे की नाही. अंतःकरणामध्ये निर्वासनही झालेले, अंतःकरण ब्रह्म या ज्ञानाने अज्ञानाचा नाश केलेला आहे. आता त्या बाणाला जेवढी गती, वेग. धनुष्य ताणून तो कुठपर्यंत जाणार, जोपर्यंत बळ आहे तोपर्यंत प्रारब्धाचं बळ होतं तोपर्यंत देह राहिला. आता देह पडला, आता पुढे लोकांतराला जाईल कशाने. लोकांतराला जायला त्याला साधनच राहिलं नाही तर तसे प्राणा कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानेश्वर.
तुकाराम